पडद्यामागे काहीतरी घडतंय, प्रकाश मंद होतोय आणि अचानक एक प्रोजेक्टर सुरू होतो। जुन्या फिल्मचा आवाज कानात घुमतो आणि स्क्रीनवर उमटतो एक चेहरा। मिशीखाली गंभीर हास्य, डोळ्यात ध्यासांचं तेज आणि कपाळावर लिहिलेला इतिहास। दादासाहेब फाळके हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हतं, हे तर एक विचार होते। एखाद्याचं नाव घेताना काळ थांबतो आणि काळजात थरकाप उडतो, अशी त्यांची ओळख। आपल्याला वाटतं स्वातंत्र्य चळवळीतील लढाया तलवारींनी लढल्या गेल्या, पण खरी क्रांती कधी कधी कॅमेऱ्यामधून सुद्धा घडते, पडद्यावरून पिढ्यांना जाग करत राहते। भारतात जेव्हा सिनेमा या शब्दाचा गंधही नव्हता, तेव्हा दादासाहेबांनी राजा हरिश्चंद्र सारखा चित्रपट बनवून इतिहासात अमर नोंद करून ठेवली। एकटी जिद्द, एकटा झपाटलेपणा आणि स्वप्नांना खरं करण्याचं धैर्य, या तिन्ही गोष्टी ज्या व्यक्तीत असतात त्या व्यक्ती जग बदलू शकतात। आणि दादासाहेब फाळके हे त्याचं जिवंत उदाहरण होतं। त्यांनी फक्त चित्रपट बनवला नाही, तर भारताला एक नवं माध्यम दिलं, विचारांचं, भावनांचं आणि संस्कृतीच्या मुळांशी जोडलेलं। त्यांच्या या आकस्मिक प्रवासाला त्यांनी कधी समाजाच्या कुचकट नजरा झेलल्या, तर कधी आपल्या संसाराचाही त्याग केला, पण कलेच्या पाठीमागे त्यांनी जो ध्यास घेतला, त्यानेच आजचा भारतीय सिनेमा जन्म घेतला। म्हणूनच दादासाहेब फाळके हे नाव नाहीये, ती एक शपथ आहे, जी प्रत्येक कलाकारानं मनाशी बांधलेली असते। कारण आज आपण जो सिनेमा पाहतो, त्याच्या प्रत्येक फ्रेमच्या पाठीमागे एकच सावली असते, दादासाहेब फाळकेंची। कोणीतरी विचारेल, सिनेमाचं वेड म्हणजे काय? तर त्यांच्यासाठी दादासाहेबांचा जीवन प्रवास एक उत्तर ठरेल। कारण हे ते व्यक्तिमत्व होतं, ज्यांनी आपली सरकारी नोकरी, घर, पैसा सगळी सुख मागे टाकली, फक्त एका गोष्टीसाठी, भारतात पहिला चित्रपट बनवायचा आहे। पत्नीचे दागिने विकून कॅमेरा खरेदी करणं, मित्रांकडून उधार घेणं, स्वतःचं घर गहाण ठेवणं, हे काही स्क्रिप्टमधलं काल्पनिक वर्णन नाहीये, ही त्यांची वास्तवातील झुंज होती। त्यांच्या घरात चित्रपटाचा सेट उभा राहिला होता, त्यांच्या मुलांनी त्या चित्रपटात कामं केली होती आणि त्यांच्या पत्नीनं चित्रपटाच्या रीळांवर काम केलं होतं। हा एक फॅमिली मॅन नव्हता, हा फॅमिली फिल्म मेकर होता। आणि हे सगळं त्यांनी केलं जेव्हा ना टेक्नॉलॉजी होती, ना कुठलीही मदत, फक्त स्वप्न होतं आणि ते स्वप्न त्यांना झोपावत नव्हतं। आज आपण म्हणतो सिनेमाची माया आहे, ती माया निर्माण करणारे पहिले जादूगार म्हणजे दादासाहेब फाळके। राजा हरिश्चंद्र हा चित्रपट म्हणजे केवळ एक फिल्म नव्हती, ती भारताच्या सांस्कृतिक इतिहासाची नोंद होती। जेव्हा महिलांना रंगमंचावरही भूमिका करायला परवानगी नव्हती, तेव्हा दादासाहेबांनी ती स्त्री पात्रासाठी देखील पुरुषांची निवड केली होती। फक्त एक गोष्ट महत्त्वाची होती, ती म्हणजे कला। त्यांनी समाजाच्या बांदिशा फोडून टाकल्या, कारण त्यांच्यासाठी सीमा नव्हती, कल्पना होती। चित्रपट हा फक्त करमणूक नव्हती, ती एक चळवळ होती। त्यांनी जेव्हा राजा हरिश्चंद्र प्रदर्शित केला, तेव्हा प्रेक्षकांना वाटलं हे जादू आहे, पण त्या जादू मागे एक माणूस झिजत होता, कधी पैशांसाठी, कधी वेळेसाठी, कधी समाजाच्या टीकेसाठी। आणि तरीही तो थांबला नाही, कारण जिथं बाकीच्यांना अडचण वाटते, तिथं दादासाहेबांना शक्यता दिसत होती। दादासाहेब फाळके यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चित्रपटासाठी वाहून घेतलं। पुढे त्यांनी लंका दहन, भस्मासूर, मोहन क्रीडा, सत्यवान सावित्री, श्रीकृष्ण जन्म असे अनेक चित्रपट केले, पण कधी पैशाचा हव्यास केला नाही, ना प्रसिद्धीचा हट्ट। त्यांना फक्त एक गोष्ट हवी होती, भारतीय सिनेमात ओळख मिळावी। त्यांनी देशासाठी जे केलं ते कुठल्याही स्वातंत्र्य सैनिकाच्या योगदानाहून कमी नाहीये, पण दुर्दैव असं की या माणसाला त्याच्या हयातीत पुरेसा सन्मान मिळाला नाही। अखेरीस ते एकटे पडले, विस्मृतीत गेले, पण पडद्यावर त्यांची सावली कायम राहिली। आज आपण जेव्हा एखाद्या चित्रपट बघतो, हिरोंच्या एंट्रीला टाळ्या वाजवतो, संवादावर शिट्ट्या मारतो किंवा एखाद्या दृश्यात डोळे भरून येतात, तेव्हा त्या प्रत्येक फ्रेममध्ये दादासाहेब फाळकेंचं अस्तित्व असतं। त्यांच्या नावावर दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हा केवळ एक पुरस्कार नाहीये, तो भारतीय सिनेमात जगण्याची आणि स्वप्न उभारण्याची प्रेरणा आहे। त्यांनी एका संपूर्ण पिढीला दिशा दिली, आवाज दिलाय आणि त्या आवाजावर कला बोलू लागली आहे। म्हणूनच जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं स्वप्न खूप मोठं आहे, खूप अवघड आहे, तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, दादासाहेब फाळके यांनी जेव्हा चित्रपट बनवायचं ठरवलं, तेव्हा भारतात कुणालाच माहीत नव्हतं सिनेमा म्हणजे काय, पण त्यांनी ठरवलं आणि करून दाखवलं। ही प्रेरणा कुठल्याही काळाला लागू पडणारी आहे। वेडं वाटेल, लोक हसतील, मार्ग चुकलेला वाटेल, पण जर ध्येय खरं असेल तर तो मार्ग नक्की सापडतो, कारण दादासाहेबांनी सापडवून दिलाय।